नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 1 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती प्रणवदांबद्दलची आहे. प्रणव मुखर्जी हे काल आपल्यातून गेलेत आणि प्रणव मुखर्जी यांचं वय वर्ष जे आहे तर ते 84. आता एकंदरच तुम्हाला प्रणव मुखर्जी हे व्यक्तिमत्व माहीत असेल प्रत्येकाला. यांचा जन्म जो आहे तो 11 डिसेंबर 1935ला झाला होता. मिराती खेडे, वीरभीम जिल्हा, पश्चिम बंगाल. आणि मृत्यू जो आहे तो काल 31 ऑगस्ट 2020 है ना. तर ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणजे 99.99% आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे त्या काळामध्ये परीक्षांमध्ये या व्यक्तिमत्वावर. भारताचे 13वे राष्ट्रपती होते 2012 ते 2017. राष्ट्रपती पदाची जी निवडणूक होती तिच्यामध्ये त्यांनी P.A. संगमा यांचा 70% मतं मिळवून पराभव केला होता, है ना. त्याच्यानंतर राजकीय कारकीर्द जी आहे जवळपास 5 दशकांची आहे, 50 वर्ष. राजकारणात येण्यापूर्वी ते सरकारी कारकून होते, नंतर राज्यशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक झाले होते, नंतर पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि राजकीय कारकीर्द जर त्यांची बघितली तर 1969 पासून याची सुरुवात होते, 1969. V.K. कृष्ण मेनन जे होते ते मिदनापूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत होते आणि त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी जी होती, प्रचार आणि बाकीच्या गोष्टींची, ती जबाबदारी प्रणवदांकडे होती. आणि ती ज्या पद्धतीने त्यांनी सांभाळली होती तिच्यावरून इंदिरा गांधी यांनी त्याच वर्षी त्यांना काँग्रेसचं सदस्यत्व पण दिलं आणि राज्यसभेचं सदस्यत्व दिलं, म्हणजे राज्यसभेवर पाठवलं काँग्रेसकडून. वयाच्या 35व्या वर्षी ते राज्यसभेचे सदस्य झाले होते. 1973मध्ये कॅबिनेट मंत्रीसुद्धा झालेत. 1982मध्ये केंद्रातील सर्वात तरुण अर्थमंत्री, म्हणजे त्यावेळेस त्यांचं वय होतं 47 वर्ष. 1982 ते 1984 या काळात ते अर्थमंत्रीसुद्धा होते. 1980 ते 1985 ते राज्यसभेत नेते होते, राज्यसभेचे नेते. 1984 इंदिरा गांधींची हत्या झाली त्याच्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांच्याकडे येणं अपेक्षित होतं, म्हणजे ते दावेदार होते त्या काळात आणि ते पद राजीव गांधी यांच्याकडे सोपवलं गेलं. ऑब्वियसली काय आहे ना की घराणेशाही आणि राजकीय पक्ष यांचं फार सख्य आहे आणि हे फक्त काँग्रेस असं नाही, तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे बघू शकता, है ना. आणि ओव्हरऑल भारतामध्ये फार टिपिकल घराणी आहेत, एक 300-350 की ते पूर्ण हे सगळं राजकारण ह्या गोष्टी मॅनेज करतात. आणि फार कमी लोक आहेत की जे ग्राउंड लेवलवरून जाऊन मग त्या राजकीय पक्षामध्ये त्यांनी स्वतःचं बस्तान बांधवलेलं आहे. पण एकंदरीतच या काळात सुद्धा गांधी घराणे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मग प्रणवदांची ही संधी हुकली होती, म्हणजे त्यावेळेस ते पंतप्रधान झाले असते, हां. पण हे घडलं नाही. राजीव गांधींना त्यांनी विरोध केला होता आणि त्याच्यामुळे मग नंतर त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्ष काढला, हां ना. आणि हेच कारण म्हटलं जातं की 2004मध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी विराजमान झाले तर त्यावेळेस सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा विचार का केला जात नाही, त्याची मुळं जी आहेत ती ह्या इथं आहेत असं बरीच लोक मानतात. 1989मध्ये त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष जो होता तो काँग्रेसमध्ये विलीन केला. आणि मग नरसिंहराव पंतप्रधान ज्यावेळेस होते तेव्हा त्यांची राजकीय कारकीर्द परत एकदा बहरली. मग आता हिच्यामध्ये 1991मध्ये ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले. 95मध्ये परराष्ट्रमंत्री झालेत. 98मध्ये सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 2004मध्ये पश्चिम बंगालच्या जंगीपूर येथून लोकसभेवर ते निवडून आलेत. आणि 2004 नंतर मग तत्कालीन पंतप्रधान जे होते मनमोहन सिंग यांनी संरक्षण खातं 2004 ते 2006, परराष्ट्र खातं 2006 ते 2009, अर्थ खातं 2009 ते 2012 ही महत्त्वाची पदं त्यांना दिली होती. आणि लोकसभेत ते काँग्रेसचे नेते होते, कारण त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग जे होते ते राज्यसभेवर निवडून आलेले होते आणि आता सुद्धा आहेत बघा ते राज्यसभेचे सदस्य. ओके. आणि त्याच्यामुळे मग लोकसभेमध्ये जे काँग्रेसचे नेते होते ते प्रणवदा होते. 2012 ते 2017चा जर तुम्ही विचार केला तर राष्ट्रपती पदावर जेव्हा ते होते त्यावेळेस खालील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. म्हणजे त्यांच्यासाठी आपला जो कलम 72 आहे बघा, की राष्ट्रपतीकडं जे काही माफी याचिका केली जाते भारतीय संविधानातलं कलम 72, तर याच्यामध्ये 3 जे होते, अजमल कसाब 26/11चा आतंकवादी हल्ल्यातला दोषी, अफजल गुरू संसदेवरच्या हल्ल्यातला दोषी आणि याकूब मेनन 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी, या 3ही लोकांना फाशी देण्यात आली होती. आणि त्यावेळेस आशयाच्या न्यूज यायच्या की प्रणव मुखर्जी विल बी आयडेंटिफाईड ॲज अ हँगिंग प्रेसिडेंट. आता खरं तर या लोकांना फाशी देण्यात आली कारण यांचे जे गुन्हे आणि त्या सगळ्या गोष्टी त्या गंभीर होत्या.
पण मग प्रणव मुखर्जी यांच्यावर तो शिक्का मारला जाईल का, अशा पण चर्चा होत्या की पटापट हे आल्यानंतर फाशीची सुरुवात झालेली आहे लोकांना, हँगिंग प्रेसिडेंट. ओके. सो माफी याचिका जेवढ्या होत्या तिच्यातल्या 28 दोषींना फाशीची शिक्षा त्यांनी कायम ठेवली, तर 4 लोकांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती. ऑब्व्हियसली कॅबिनेटचा रोल महत्त्वाचा असतो बघा याच्यात, हे काय एक्सक्लुझिव्हली प्रेसिडेंटचं हे नाही आहे. 1991 नंतर खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि नियोजित अर्थव्यवस्थेत अर्थमंत्रीपद भूषवणारे ते एकमेव केंद्रीय मंत्री होते. हे पण महत्त्वाचं आहे, कारण 1991 नंतर आपल्याला माहिती आहे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती खुली झाली. सलग 23 वर्षे ते काँग्रेसच्या कार्यसमितीचे सदस्य होते. इंदिरा गांधी यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात आणि काँग्रेससाठी संकटमोचक असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजे काँग्रेससाठी जे काही पेच आलेले आहेत राजकीय वगैरे, तिच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल त्यांनी प्ले केलेला आहे. पुरस्कार 2008मध्ये पद्मविभूषण, 2019मध्ये भारतरत्न. ग्रंथसंपदा त्यांची विपुल आहे. बियॉन्ड सर्व्हायव्हल, इमर्जिंग डायमेन्शन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी 1884, ऑफ द ट्रॅक 1887मध्ये आलं. सागा ऑफ द स्ट्रगल अँड सॅक्रिफाईस 1992, चॅलेंजेस बिफोर नेशन 1992, थॉट्स अँड रिफ्लेक्शन 2014, दी ड्रॅमॅटिक डिकेड इंदिरा गांधी इयर्स 2014, दी टर्ब्युलंट इयर्स 1980 ते 2016मध्ये हे पुस्तक आलं. दी कोलिशन इयर्स 1996 to 2012 2017मध्ये आलं. सो ही 8 महत्त्वाची पुस्तकं. म्हणजे सिम्पली तुम्हाला या पुस्तकांवर सुद्धा MCQ विचारला जाऊ शकतो की प्रणव दा यांची पुस्तक खालीलपैकी कुठली. ओके. त्याच्यानंतर अर्थमंत्री असताना 2009 ते 12चा जो कार्यकाळ आहे तिच्यामध्ये त्यांनी कर पद्धतीत जे बदल केले होते तिच्यामुळे बऱ्यापैकी इश्यू झाले होते. आणि पूर्वलक्षी प्रभावाने प्राप्तिकर आकारण्याचा त्यांचा जो निर्णय होता तो वादग्रस्त. पूर्वलक्षी रिट्रोस्पेक्टिव्ह. एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रिमिनल कायदे रिट्रोस्पेक्टिव्ह लागत नाहीत, जे सिव्हिल असतात ते लागतात. जसं कर आहे, म्हणजे तुम्ही आज करासंबंधी एखादा नियम बनवला तर तो तुम्ही 2019, 2018, 16, 15मध्ये लावू शकता. त्याच्यामुळे व्होडाफोन प्रकरण झालं होतं. आता व्होडाफोन प्रकरण काय आहे तर ते आता खरं तर याच्यासाठी आता एवढं हे नाही, पण यांना जास्तीचा टॅक्स भरावा लागला होता की मागचा पण टॅक्स तुम्ही भरा वगैरे. व्होडाफोन प्रकरण तुम्हाला जर माहीत नसलं तुम्ही गुगल सर्च करू शकता. आणि बंद केलेली कर प्रकरणं त्यांनी सुरू केली होती. त्याच्यामुळे परदेशी गुंतवणूकदार कंपन्या जो होत्या त्याचा विश्वास भारतात कमी झाला होता की आपण गुंतवणूक करायची ना, आपल्याला जर असं कचाट्यात पकडलं करच्या तर कसं होणार. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी ते झाले होते. कारण बघा, नंतर BJPचं सरकार आलं ते राष्ट्रपती असताना, आणि याच्यामध्ये कसं असतं शेवटी काय ना की राष्ट्रपती जे आहे ते रबर स्टॅम्प आहे आणि ते त्या मॅच्युरिटीला गेलेली लोक असतात की तिथं मग सर्वपक्षीय संबंध येतात. आणि ते गेले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होते, जिथं त्यांनी संघाचे संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांना भारताचा महान सुपुत्र असं संबोधलं होतं. आणि म्हणजे काँग्रेसमधली जन्म घेतलेली, म्हणजे पार जन्म काँग्रेसमध्ये काढला अख्खा, तर ती व्यक्ती जेव्हा RSSच्या याच्यात जाऊन बोलते तेव्हा त्यावेळेस मग बऱ्याच लोकांच्या भुवया उंचवल्या जातात. त्याच्यामुळे हे त्यावेळेस बरंच न्यूजमध्ये होतं. 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर हा 7 दिवसांचा कालावधी राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. ऑब्व्हियसली प्रणव मुखर्जी माजी राष्ट्रपती आणि त्या सगळ्या गोष्टी. या काळामध्ये तिरंगा ध्वज जो राहील आपला तो ध्वजस्तंभावर अर्ध्यावर आणला जाईल. है ना. तुम्ही NCERT वाचत असताना NCERTच्या पेजवर दिलेलं असतं बघा हे सगळं, है ना. NCERT ओपन केल्यानंतर कार्यालयीन मनोरंजनाचा कुठलाही कार्यक्रम या काळामध्ये होणार नाही या 7 दिवसात, एवढं लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर जो काही पुढची न्यूज आहे ती आपण बघूयात. हे भंडारा शहर आहे बघा विदर्भातलं, आणि आपण काल बघितलं होतं की मध्य प्रदेश वगैरे सगळ्या दूर आहे ना जी काही परिस्थिती आहे, आता भंडारा शहर पूर्णपणे पुराखाली गेलेलं आहे. आणि इथंसुद्धा नीट आणि त्या सगळ्या एक्झामसाठी विद्यार्थ्यांना म्हणजे ते अडकलेलं आहे लिटरली की नागपूरपर्यंत जायचं कसं. तर हा खूप आता हे विषय आहे. सो पूर्व विदर्भात जवळपास 1 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आता हे का झालं असं तर मध्य प्रदेशमधलं संजय सरोवर जे आहे तिथलं पाणी सोडण्यात आलं आणि इथली पूर परिस्थिती गंभीर झाली. म्हणूनच याच्याकरता नदीजोड प्रकल्प आणि एकंदरच मॅनेजमेंट जी आहे पाण्याच्या संबंधित ती खूप परफेक्ट असणं अपेक्षित आहे. सो MCQ करता लक्षात ठेवा, संजय सरोवर जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे, ज्याच्यामुळे इकडं आलेला आहे पूर भंडारा याच्यामध्ये. आता बघा, विश्वनाथन आनंदनी काल म्हटलं होतं की आत्ता तरी बुद्धिबळ खेळाडूंना तुम्ही राष्ट्रीय पुरस्कारांसाठी गृहीत धरा आणि त्यांचा विचार करा. कारण ॲक्च्युली बुद्धिबळातले राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते तुम्ही बघितलं तर 92मध्ये खेलरत्न पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना मिळाला आहे.
अर्जुन पुरस्कार 17 लोकांना मिळाला आहे ना. अर्जुन पुरस्कार जो आहे तो 7 वर्षापूर्वी अभिजित गुप्ता 2017, 2013, 2013 नंतर 2020 पर्यंत कुठल्याही बुद्धिबळाच्या क्रीडापटूला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळालेले नाहीत. ओके. आणि त्याच्यामुळे मग हा सगळा इश्यू आहे. तर परत एकदा चायनाने घुसखोरी केलेली आहे बघा. पीपल है ना, ही जे आर्मी आहे त्यांची, तर एकंदरीतच आता त्यांनी जी घुसखोरी केलेली आहे तर ते कुठं गडबड केली त्यांनी, तर रेक्विन माउंटेन पास आहे बघा. ओके, रेक्विन माउंटेन पास. हा रेक्विन माउंटेन पास कुठं आहे? पॅनगॉंग सो लेकवर आहे. पॅनगॉंग सो लेकचं सेपरेट लेक्चर आहे, तुम्ही सर्च करा पॅनगॉंग सो लेक डॉक्टर सुशील स्पॉटलाईट, ते नीट बघून घ्या. तर इथं तो लेक जो आहे रेकिन माउंटेन पास. ओके. आणि इथं दुसरं पण एक लक्षात ठेवा, रेझँगला. ओके, तर रेझँगला, रेनकिन माउंटेन पास. ओके. आता याचे खूप परफेक्ट असे मॅप नाही आहेत त्याच्यामुळे, पण तेवढं लक्षात ठेवा की हे पॅनगॉंग सो लेकच्या जवळचं ठिकाण आहे. आणि तिथं हा ना, ही जी पीपल्स लिबरेशन आर्मी आहे त्यांनी परत एकदा घुसखोरी करायचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. परंतु मग हा विषय जेवढा हा ना दिवसेंदिवस गहन होतं आहे तर ते खूप प्रॉपरली सॉर्ट आउट होणं फार गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं, मग ते जैसे थे की बाबा हा ना स्टेटस क्योमध्ये मग तेवढी जमीन आपली तिकडं निघून जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता बघा, एन्व्हायरमेंट हा एक नॅशनल इश्यू आहे, या संबंधीचं एक आर्टिकल आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत की हे एक आपल्याला MCQसाठी लक्षात ठेवायचं आहे. एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स. ओके, एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स जी आहे तर तिच्यामध्ये भारताचा क्रमांक जो आहे तर तो 177वा आहे 180 देशांमध्ये. हा 2018चे आकडेवारी आहे ही. हे कोण काढतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढतो. आणि याच्याबरोबर युनायटेड नेशन आपल्या US मधल्या युनिव्हर्सिटी आहेत 2, त्या कुठल्या आहेत? येल युनिव्हर्सिटी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी. ओके, सो येल आणि कोलंबिया या 2 US मधल्या युनिव्हर्सिटी आहेत. तर हे MCQ करता लक्षात ठेवा, असे प्रश्न विचारले जातात. एकतर MPSCला विचारलं जाईल एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स, भारताचा नंबर 177, रिसेंट 2018चा आकडेवारी इथं आहे. आणि पब्लिश कोण करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, 2 US मधले विद्यापीठं आहेत, येल आणि कोलंबिया. दुसरा मुद्दा याच्यामध्ये जो आहे की एकंदरीतच हा नॅशनल लेवलला सॉर्ट आऊट झाला पाहिजे प्रश्न एन्व्हायरमेंट संबंधीचा. 42व्या घटनादुरुस्तीचा इथं उल्लेख आहे की 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं? फॉरेस्ट जो होता तर फॉरेस्टला कॉन्करंट लिस्टमध्ये टाकलेला आहे, समवर्ती सूची. हा ना, एकूण 5 विषय टाकले होते, आपण बघितलेलं आहे. कुठले कुठले आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. तर एकंदरीतच यांनी दुसरा एक महत्त्वाचा कन्सेप्ट जो मांडला आहे की निर्मल गंगा जी आहे, 2 कन्सेप्ट आहे बघा, की अविरल गंगा आणि निर्मल गंगा. ओके, अविरल गंगा, निर्मल गंगा. निर्मल गंगा त्यांनी म्हटलेलं आहे की कसं तुम्हाला अचीव करू शकता. तर निर्मल गंगा जी आहे की जिच्यामध्ये कसलाही मल नको, तर ती तुम्ही कसल्याही प्रकारचे डिस्चार्ज नदीमध्ये सोडता कामा नये. आणि दुसरी जी आहे अविरल, अविरल गंगा. तर अविरल गंगासाठी काय पाहिजे ना आपल्याला, की आपल्याला बॅलन्स्ड पाहिजे. हा बॅलन्स कशाशी रिलेटेड आहे? हा ॲग्रिकल्चरशी, इरिगेशनशी, सगळ्या गोष्टींशी हा बॅलन्स साधणं जाणं गरजेचं आहे. म्हणजे कसलंही पॉल्युशन नसणं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहे की तुम्ही कुठलाही कचरा नदीत सोडू नका. पण अविरल गंगा नावाची गोष्ट जी आहे की ॲग्रिकल्चर असेल, इरिगेशन असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करता की तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे, दॅट इज अविरल गंगा. तर ते 2 कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर याच्यात महत्त्वाचा मुद्दा 42वी घटनादुरुस्ती. एक लक्षात ठेवा, तुम्ही मला सांगणार आहात की 5 विषय कुठले कॉन्करंट लिस्टमध्ये गेलेत. आणि एकंदरीतच की हे जे सगळं काही एन्व्हायरमेंट आहे तर हे फक्त काही सिस्टीमचं काम नाही आहे, तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी म्हणजे गव्हर्मेंट असेल, त्याच्यानंतर सिव्हिल सोसायटी असेल, त्याच्यानंतर आपले सिटिझन्स असतील, तर या प्रत्येकाच्या जबाबदारीतून ही गोष्ट होणं अपेक्षित आहे. इतका सिम्पल हा फंडा आहे. त्याच्यानंतर बघा, चोला काळातली जे काही इन्स्क्रिप्शन्स आहेत ते सापडलेलं आहे, लेख. आणि ते हे कुठं सापडलेलं आहे? तर कडपा डिस्ट्रिक्ट जो आहे आंध्र प्रदेशचा, तिथं सापडलं आहे. मग आता चोला आपल्याला वाचणं गरजेचं असतं. मी चोलांबद्दलची तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो बघा. एन्शियंट हिस्ट्री ज्या लोकांनी आजपर्यंत केलं नसेल त्यांनी लक्षात ठेवा की AD फर्स्ट. ओके, याच्यामध्ये 3 स्टेट जन्माला आले होते. ते 3 म्हणजे काय? एक होतं चोला, दुसरं होतं चेरा आणि तिसरं होतं पांड्य. इथं जे आहे इन्स्क्रिप्शन आता सापडलेलं आहे ते चोलांसंबंधीचं आहे. आणि चोलांचा जर विचार तुम्ही केला तर चोला किंगडम जे आहे त्याची जी
कॅपिटल होती ती होती कावेरीपट्टणम. ओके, कावेरीपट्टणम. कावेरी नदीचा यांच्याशी सरळ सरळ संबंध आहे. ओके, आता खरं तर यांचा एक राजा होता, त्याचं नाव होतं करिकेला. ओके, करिकाला. हा करिकाला नावाचा जो राजा होता, या करिकाला राजानी पुहार नावाचं शहर उभं केलं होतं बघा, पुहार. ओके, आणि या पुहार शहर जे आहे की ते कावेरी नदीच्या किनाऱ्यावर. ओके, कावेरी नदीच्या किनाऱ्यावर हे होतं, कावेरी रिव्हर. आणि या पुहार शहरालाच नंतर मग काय म्हटलं गेलं, कावेरीपट्टणम म्हटलं गेलं, की जी यांची कॅपिटल आहे. ओके, आणि हे ट्रेड आणि कॉमर्ससाठीचं खूप महत्त्वाचं ठिकाण होतं कावेरीपट्टणम. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच हे जे चोला किंगडम आहे याला नंतर चोला मंडलम असं पण म्हटलं गेलं होतं. त्याच्यानंतर यांचं एक शहर लक्षात ठेवा, उरेयूर. उरेयूर हे शहर जे आहे, तर उरेयूर शहर हे कॉटन ट्रेडसाठी खूप महत्त्वाचं आहे. कॉटनचा ट्रेड, कॉटनचा व्यापार इथं कापसाचा मोठ्या प्रमाणावर व्हायचा, उरेयूर शहर जे आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की याच्यातला सेकंड BC मध्ये एक राजा आला होता यांचा, त्याचं नाव आहे इलारा. इलाराने काय केलं होतं की जवळपास श्रीलंका जी आहे ती कॉन्कर केली होती, म्हणजे श्रीलंका ताब्यात घेतली होती सगळी, आणि जवळपास 50 वर्षे त्यांनी रूल केलेला आहे श्रीलंकेवर. सो बघा, एक तर आहे करिकाला नावाचा राजा आहे, पुहार नावाचं शहर त्यांनी बसवलं होतं कावेरी नदीच्या काठी, आणि कावेरीपट्टणम त्याला म्हटलं होतं, ती त्यांची कॅपिटल होती. आणि यांचं फर्स्ट AD मध्ये 3 साम्राज्य, चोला, चेरा, पांड्या, तिच्यातलं हे चेला आहे. उरेऊर हे महत्त्वाचं ठिकाण कॉटन ट्रेडसाठी. इलारा नावाचा राजा याच्यात होता की ज्यांनी श्रीलंका कॉन्कर करून 50 वर्ष राज्य केलं. आणि चोला यांचं जे सिम्बॉल होता, तर तो सिम्बॉल होता टायगर, ते पण लक्षात ठेवा, वाघ. ओके, एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे सगळं कशाशी रिलेट करतं, संगम एजच्या काळातलं हे सगळे रेफरन्सेस आहेत. तर त्यांचे इन्स्क्रिप्शन सापडलेलं आहे कडप्पामध्ये, आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचा विकास दर जो आहे तो -23.9% इतका गेलेला आहे. भारताचं जे सकल राष्ट्रीय उत्पादन आहे GDP, तर याच्यामध्ये एप्रिल ते जून तिमाहीमध्ये शून्याखाली आपला विकास दर गेलेला आहे, -23.9. आता तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध करतो आपण 1996 पासून, तेव्हापासून आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी अर्थव्यवस्थेची आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेत सर्वात वाईट कामगिरी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना ₹1 दंड जाहीर केलेला आहे, म्हणजे निकाल दिलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने या अवमान प्रकरणात ₹1 दंडाची शिक्षा दिली 31 ऑगस्टला. आता हिच्यामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत ही रक्कम भरायची आहे, न भरल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास तुम्हाला भोगावा लागेल. सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यास 3 वर्षे बंदी घालण्यात येते. ऑब्व्हियसली त्यांनी म्हटलेलं आहे की विनम्रपणे ही शिक्षा आम्ही स्वीकारतोय आणि ₹1 दंडाची रक्कम भरतोय. तर महान्यायवादी जे होते KK वेणुगोपाल, तर त्यांनी म्हटलेलं होतं की भूषण यांना शिक्षा न देता समज द्यावी अशी विनंती न्यायालयाला केली होती. या विनंतीवर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येत नाही अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. सो एकंदरीतच हा सगळा जो प्रकार आहे याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे आणि एकंदर न्यायव्यवस्था ती टॉलरंट असणं फार गरजेचं आहे. या प्रशांत भूषण केसमध्ये, आता ही लँडमार्क केस असणार, ही केस शिकवली जाईल त्या काळामध्ये, की सर्वोच्च न्यायालय बऱ्याचदा की त्याचा जो टॉलरन्स आहे, सहिष्णुता आणि ते सहन करण्याची सहनशक्ती ती खूपच उच्च पातळीवर पाहिजे. म्हणजे अशा टीकाटिप्पणी होत राहतील, तुम्ही प्रत्येकावर जर असं करायला लागलात तर कसं होणार. आणि प्रशांत भूषण सारखी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला जर मग याच्यातून शिक्षा, अजून ते पुढं गेलं असतं प्रकरण, तर ते अजून भारतीय न्यायव्यवस्थेसाठी ना खूप काही चांगल्या बाबी नव्हत्या या. तर हे झालेलं आहे, आता मिटलं आहे प्रकरण. त्याच्यानंतर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात राज्य सरकारांना आरक्षणाचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. आता दूरस्थ ग्रामीण भागामध्ये जे सरकारी डॉक्टर काम करतात, म्हणजे जे रुरल इंडियामध्ये, रुरल भागात काम करणारे सरकारी डॉक्टर आहेत, त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे. बघा, मेडिकल ऑफिसर्स जे असतात बघा, की जे म्हणजे फॉर एक्झाम्पल MBBS आहेत, मग त्यांना MD MS पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी आरक्षण असावं. आणि हे रुरल इंडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना तर तो राज्य सरकारांचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हटलं. आता हे केस का आली, कारण भारतीय वैद्यक परिषद जी आहे, MCI, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, यांनी अशा प्रकारचं आरक्षण देणं चुकीचं ठरवलं होतं. पण ही परिषद जी आहे तिचं जे मत आहे ते घटनाबाह्य आहे, कारण ती एक वैधानिक संस्था आहे आणि तिला आरक्षणाबाबतचा तरतूद करण्याचा अधिकारच नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे येत्या काळात राज्य त्या पद्धतीने आरक्षण देऊ शकतात. बाल्टिक देशांद्वारे बेल्जियमच्या अध्यक्षांसह इतर 29 अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत.
लिथुनिया, लॅटविया, इस्टोनिया हे 3 बाल्टिक देश आहे. मी मॅपही तुम्हाला दाखवतो. आणि बेल्जियमचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेव्ह आणि इतर 29 बेल्जियम अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले. का लादले तर ही न्यूज आपण ऑलरेडी बघितली होती, निवडणुकीतले गैरप्रकार आणि त्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला बेल्जियमही मी दाखवला होता त्यावेळेस. सो बाल्टिक ट्रॅव्हल बबल नावाची एक कन्सेप्ट आहे. बाल्टिक ट्रॅव्हल बबल म्हणजे काय, की बाल्टिक देशांनी त्यांच्या सीमा एकमेकांसाठी खुल्या केल्या होत्या. त्याला बाल्टिक ट्रॅव्हल बबल म्हटलं गेलं. कधी केलं होतं यांनी? मे 2020मध्ये. तर तेही एक लक्षात ठेवा. आता एकंदरीतच की हा बाल्टिक सी आहे बघा, है ना, बाल्टिक सी. आणि याच्या किनाऱ्यावर असणारे हे जे देश आहेत, इस्टोनिया, लॅटविया आणि खाली आहे लिथुनिया. आता तुमचं काम आहे की तुम्ही याला असं पण लक्षात ठेवा, है ना, नॉर्थ साऊथ याच्यामध्ये वरती इस्टोनिया आहे, मग लॅटविया आहे, मग लिथुनिया आहे. ओके. सो तुम्ही याला कॅपिटल आपले जे काही हे असतं म्हणजे ABCDच्या याच्याने बघा, ई पहिले येतो म्हणून ई वरती नॉर्थला, नंतर LA. ओके. यल दोघी कॉमन आहेत, सो ए पहिले येतो, सो LA आणि LI. सो असं पण लक्षात ठेवू शकता अल्फाबेटिकली. सो इस्टोनिया, लॅटविया, लिथुनिया हे 3 बाल्टिक देश आहेत. मग आता दुसरा प्रश्न येतो की बाल्टिक सी पण न्यूजमध्ये आला याच्यामुळे. मग बाल्टिक सी तर त्याच्या है ना कुठले कुठले देश त्याला बॉर्डर करतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता इथं जे आहे गल्फ ऑफ फिनलँड आहे बघा. बाल्टिक सीचे एक्सटेन्शन्स काय आहेत? गल्फ ऑफ बोथुनिया आहे. त्याच्यानंतर इकडं जे आहे की गल्फ ऑफ रिगा आहे. सो ह्या 3 गल्फ लक्षात ठेवा बाल्टिक सीच्या बाबतीत. गल्फ ऑफ बोथनिया, त्याच्यानंतर गल्फ ऑफ फिनलँड, गल्फ ऑफ रिगा. मग आता हे 3 देश तर आहेतच. याच्याबरोबर जे आहे तर ते बाकीचे कुठले देश आहेत? तर हा पोलंड इथं आहे, है ना, जर्मनी जो आहे. त्याच्यानंतर इकडं वरती जो देश आहे हा स्वीडन आहे. त्याच्यानंतर हा फिनलँड आहे. म्हणजे बाल्टिकच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे देश लक्षात ठेवायचे आहे. स्वीडन, फिनलँड, इस्टोनिया, लॅटविया, इथुनिया. आणि हा इथं जो आहे तो रशियाचा भाग आहे बघा. ॲक्च्युली रशिया इकडं मागे आहे, पण इथला जो भाग आहे ना हा पण रशियाचाच भाग आहे. तर ते नाव इथं प्रॉपर नाही आहे, पण हा रशिया. सो रशियाही बाल्टिक याच्यात येतो. तर हे एक लक्षात ठेवा. पोलंड, जर्मनी, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि बाल्टिक सी जो आहे, आजच्या पेपरला रवांडासुद्धा न्यूजमध्ये होता बघा. रवांडा हा जो देश आहे हा दक्षिण आफ्रिकेतला देश आहे. आणि त्याच्या बाजूचे देश बघा की हा टांझानिया, केनिया, युगांडा, है ना, लेक व्हिक्टोरिया हे मध्ये आहे. सो तेवढं एक लक्षात ठेवा. म्हणजे ही कंट्री जी आहे ती लँडलॉक कंट्री आहे, है ना. तेही बघायचं कंट्री लँडलॉक आहे का. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, तुम्हाला हे कुठल्या समुद्राला कोण बॉर्डर करतो हे पाठ करायची गरज नसते. एखादी लँडलॉक कंट्री तिच्यात आली की विषय संपून जातो. आपण त्याला बाहेर काढून ते उत्तरं काढू शकतो. कालचे प्रश्न बघा. 4 धाम प्रकल्पाची लांबी 9,000 किलोमीटर आहे. यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ जोडलं जाणार आहे. ब योग्य. परम्बिकुलम व्याघ्र प्रकल्प जो आहे तो कुठं आहे? तर तो केरळ राज्यामध्ये आहे. महानदीची उपनदी नसलेली नदी ओळखा. तर सगळ्या नद्या ज्या आहेत, ओंग, तेल, मांड, ईब, हसदेव, जोंग, सगळ्या तिच्या उपनद्या आहेत. पुरवठा साखळीचा सप्लाय चेन रिसायलन्स इनिशिएटिव्ह कुठल्या देशाने सुरू केलेला आहे? जपानने केलेला आहे. ओके. आणि यांनी जपानने भारत आणि ऑस्ट्रेलियाला बरोबर घेतलेलं आहे. खालीलपैकी कोणते धरण मध्य प्रदेशात नाही? ओके. सरदार सरोवर, तवा, बर्गी, ओंकारेश्वर. सरदार सरोवर हे कुठं आहे? गुजरात. आपण काल बघितलं होतं. आजचे प्रश्न घ्या. द एन्व्हायरमेंट इज नॅशनल इश्यू विच रिक्वायर्स अनवेअरिंग पार्टिसिपेशन ऑफ ऑल गव्हर्नमेंट्स, ऑल द सिटिझन्स, रिगार्डलेस ऑफ पॉलिटिकल ॲफिलिएटेशन. इलॅबरेट. म्हणजे परत तेच आहे. एन्व्हायरमेंट राष्ट्रीय स्तरावर कसं बघणार? निबंध MPSCसाठी भारतीय अर्थव्यवस्था, समस्या आणि उपाय. 400 शब्द. कंदमाल हळद खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र, ओडिसा, केरळ, गुजरात. आणि याला GI टॅग आहे का तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. दुसरा प्रश्न. P75 हा पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प आहे. P75 प्रकल्पात मेक इन इंडिया ही संकल्पना मध्यवर्ती आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. कोप्पल येथे खेळणी उत्पादन संकुल उभारता येणार आहे. हे ठिकाण कोणत्या उभारण्यात येणार आहे? हे ठिकाण कोणत्या ठिकाणी? कोप्पल ठिकाण. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा. योग्य जोड्या ओळखा. खेळणी आहेत आणि त्याची राज्य आहेत बघा. चन्नपटना कर्नाटक, लाकडी खेळणी उत्तर प्रदेश, कोंडापल्ली बोमल्लू आंध्र प्रदेश. योग्य जोड्या तुम्हाला ओळखायच्या आहेत. फक्त क, अ व क, अ ब क. भारतीय सनदी सेवेचा जनक खालीलपैकी कोणाला संबोधलं जातं? लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड डलहौजी, वॉरेन हेस्टिंग, हार्डिंग. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.